उद्या शरद पवारांच्या हस्ते संत जनाबाई शोध आणि तत्वचिंतन पुस्तकाचं प्रकाशन मंचावर आळंदी आणि देहूंचे विश्वस्त असणार। दरम्यान उद्या या कार्यक्रमाला देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त हजेरी लावणार आहेत। वारकरी संप्रदायात घुसखोरी यावर उद्या शरद पवार काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशोक खरातला ईडी ताब्यात घेण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, खरातच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आलेले आहेत। कोर्टाने ईडीचा अर्ज मंजुरी केल्याची माहिती आहे। खरातनं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर उभं केलं, ईडी त्याचा तपास करणार। निदा खानला अटक, पण 40 दिवस उलटले तरी कल्पना खरातला अटक नाही। 2 महिन्यांनंतर चाकणकरांना चौकशीला बोलावणं हा निव्वळ फार्स आहे। चाकणकरांच्या चौकशी संदर्भात अंधारेंचे ट्विट तर मुळात चाकणकरांना क्लीन चिट द्यायची जवळपास निश्चित अशी चर्चा अंधारेंचा निशाणा। शिंदेंवरील विडंबनात्मक गीत ट्विट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची हक्कभंग समिती समोर साक्ष नोंदवली। माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदेंचा उल्लेख नव्हता। माफी मागणार नाही सुषमा अंधारे ठाम। तर आम्ही अंधारेंना प्रश्न विचारले, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं प्रसाद लाड यांचं म्हणणं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय आसाम दौऱ्यावर। उद्या आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा शपथ घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन। कामाख्या देवीच्या आशीर्वादानं हेमंत बिस्वा शर्मा शपथ घेत आहेत, फडणवीसांची प्रतिक्रिया।